6 सामना. दर्शन भिंगे एक तारणहार संजीवनी घेऊन येईल संघासाठी. राकेश गायकवाड सारखा खेळाडू कोपरा रक्षक सौरभ आता मात्र धुरा सांभाळतोय अर्थातच राकेश गायकवाड. रायगड पोलीस ज्याने खरोखर आपल्या परिस्थितीमधून अस्तित्वाची लढाई केली आणि खरोखर आणि राकेश गायकवाड उडवलाय मैदानाच्या बाहेर. सुमित केलकर कमालीचा संघर्ष शिवाई बांधण संघाचा एक जबरदस्त अफलातून खेळाडू मैदानात आपण पाहताय. जालाला राग तोच कबड्डीचा वाघ मैदानात डरकाली फोडू शकेल का? ओ हो हो काय टू टच राज जंगम अकराल विक्राल तांडव. तर क्रीडांगण नंबर 2 वर ओमकार मिस्त्रीचा संघ वादल खारीकवाडा आपणास पाहायला मिळतोय. वादली खेळी मैदानात क्षणाला उत्कंठा वाढणार आणि कबड्डीचा थरार तुम्हाला याच देही याच डोळा पाहायला मिळणार. चढाई करतोय रोहा संघाचा हा उंच पुरा खेळाडू. पुढील होणारा सामना क्रीडांगण नंबर 1 वर रेडवरती आपण बघतोय जर्सी नंबर 4 रेडवरती 6-0 अजून सुद्धा आपलं खातं खोलेलं नाहीये. 6-0 अशा प्रकारे मॅच पुढे जातोय. इथे आणखी एक डिफेन्स लागोपाठ डिफेन्स आपण बघतोय. जे पहिल्या मॅच मध्ये होतं तेच डिफेन्स इकडे दुसऱ्या मॅच मध्ये अफलातून लाजवाब टेक्निकल पॉइंट. चुकीला माफी नाही हो. आणि पहिला पॉइंट टेक्निकल प्राप्त होतोय बघा. टेक्निकल पॉइंटने रसिकांनो क्वार्टर फायनल पाहिल्याशिवाय जाऊ नका. आज निर्व्यसनी सुद्धा 90 मारणार अशी परिस्थिती मैदानात निर्माण होईल. कारण काही लढती आता तुम्हाला पाहायला मिळतील. 90 बोललं तर बऱ्याबऱ्यानं आनंद वाटला हो. थंडीचे दिवस आहेत. स्पर्धा यशस्वी होते. बघूया राज मोरे पूर्ण दारोमदार 9 गुणांची आघाडी. बोनस आहे. आता मात्र पुन्हा एकदा राज मोरे रेडीवरती बॅकिंगचा प्रयत्न. सागरी चैन जबरदस्त लाजवाब. या ठिकाणी आपण बघतोय गावंड प्रतीक गावंड काही फिरवलाय. शिवाई बांधण
काय व्यूह रचना हो, तुम्ही तर कौरवांना सुद्धा हरवला. काय चक्रव्यूह रचलाय हो आज. जय बजरंग सारख्या बलाढ्य संघाला पण मुचकुल्यात पडलंय. जबरदस्त शिवाई बांधन नाद झालाय. परंतु जय बजरंग रोहा, तुम्ही सुद्धा कमबॅक करू शकता. ती ताकद तुमच्यामध्ये आहे. अहो फक्त 9 गुणांची आघाडी तुम्ही अशी मोडून काढू शकताय हो. राकेश गायकवाड ही एक्सप्रेस जर रुलावर आली ना तर थांबवणं कठीण जाईल. शिवाई बांधन दर्शन विंगे क्रीडांगण क्रमांक 2 वरती सुंदर डिफेन्स होतोय. खारीकवाडा संघ आघाडीवरती आपण बघतोय. डिफेन्स झाला त्यामुळे 1 गुणाने आघाडीवरती येईल. 9-8 असा सामना क्रीडांगण क्रमांक 2 वरती. टीबीएम कारावी विरुद्ध वादल खारीकवाडा. राकेश गायकवाड जर ग्रीन सिग्नल मिळाला तर थांबवणं कठीण जाईल. हा सुद्धा वादली खेळाडू आहे. चप्पल चाणाक्ष आणि चतुर टिपला दर्शन भिंगेला. जबरदस्त टू टच. दर्शन भिंगे कोर्टच्या बाहेर जातोय आणि त्याच वेळेला आपण बघतोय रेड वरती, थर्ड रेड वरती आला. रायडर आपण बघतोय थर्ड रेड साठी ज्या खेळाडूला आपण पाठवलं जातं रनिंग हँड टच. इथे जबरदस्त कव्हर वरती आक्रमण. बाद झाला गोल. राकेश गायकवाड वजीराला टिपलाय. परंतु आपला वजीर जरी मैदानाच्या बाहेर असला तरी एक प्यादा सुद्धा पूर्ण मैदान बदलू सोडू शकतो. परंतु राज मोरे हा सुद्धा एक घणाघाती हल्ला आहे. चप्पल आहे, चाणाक्ष आहे. कधीही टर्निंग पॉइंट नॅशनल खेळाडू आहे, हे विसरून जमणार नाही. राज मोरे मध्ये सुद्धा भरपूर सामर्थ्य आहे. अनेक आघाड्या याच खेळाडूंना मोडून काढलेल्या, ती विसरून जमणार नाही. जय बजरंग रोहा संघ. एक काटाकीर मॅच क्रीडांगण नंबर 2 वर पाहताय. संदेश पाटील 2 गुणांनी पिछाडीवर. टीबीएम कारावी पारस शिर्के मात्र आता निश्चितच भ्रमात पडलाय. वादल खारीकवाडा संघ कमालीचा संघर्ष वादलच निर्माण केलाय. हे तोकते वादल थांबणार नाही. परंतु संदेश पाटील याला मेहनत घ्यावी लागेल. जबरदस्त रेड. टीम मध्ये रेड. परंतु क्षेत्ररक्षण आपला क्षेत्ररक्षण जेथे आज बांधन संघाचं क्षेत्ररक्षण आपण पाहिलं तर हे क्षेत्ररक्षण भेदणं अत्यंत कठीण जाते राज मोरेला. कारण एवढ्या डीप मध्ये जाऊन सुद्धा त्या ठिकाणी पॉइंट मिळत नाही. एक हाताने परतलाय राज मोरे आणि त्याच वेळेला आपण बघतोय राज जंगम रेड वरती प्रत्युत्तर बघा. राज विरुद्ध राज जंगम अशी झुंज क्रीडांगण क्रमांक 1 वरती 12-3 असा सामना. बांधन 12-3 गुणांवरती रोहा संघ म्हणजे 9 गुणांनी आघाडीवरती. राज जंगम रेड वरती. क्रीडांगण क्रमांक 2 वरती खारीकवाडा आपण बघतोय 3 गुणांनी आघाडीवरती झाला. टीबीएम कारावीच्या विरुद्ध आपण पाहतोय सुपर टॅकलचा मोका. त्या ठिकाणी 2च्या डिफेन्स मध्ये सुपर टॅकलचा मोका असेल आणि त्याच वेळेला ऑल आउट ची सुद्धा संधी असेल खारीकवाडाला. लाजवाब सामना कमबॅक होतोय. जय बजरंग रोहा संघ. 6 बार आम्ही म्हटलं की हा सामना सुद्धा चुरशीचा होईल. सुपर रेड होतो या ठिकाणी आपण पाहिला तर एक सुपर रेड झालेली आहे ती जय बजरंग रोहा संघाकडून आणि त्याच वेळेला दर्शन भिंगेची रेड. दर्शन नंबर 10 रेड वरती दर्शन भिंगे 7च्या डिफेन्स मध्ये टोटसचा प्रयत्न इथे केलाय. जबरदस्त आपला तो टोटच दर्शन भिंगे या ठिकाणी पॉइंट प्राप्त करतोय. 13-6 गुणांनी लीड वरती. यावेळेला शिवाई बांधन पुन्हा एकदा रनिंग किक मारली होती. कव्हर वरती आक्रमण होतं
त्या ठिकाणी असणारा समित वरती आक्रमण आपण बघतोय 5च्या डिफेन्स मध्ये बोनस ऑफ आहे राज रेड वरती प्रयत्न होते मात्र यश मिळत नाही रिक्त हाताने परतलाय चला चला तिकडे काय चला लवकर इंडिया नार्वेकर सर बघा तिकडे सामना चालू करून घ्या हा ओके धन्यवाद थंडीचा झोत वाढलेला आहे पिंट्या नार्वेकर सर धन्यवाद क्रीडांगण क्रमांक 2 वरती पुढील सामना श्रीराम गड विरुद्ध मरिदेवी धेरड क्रीडांगण क्रमांक 1 मध्ये जय भवानी वाशी विरुद्ध जय हनुमान धेरड या चारी संघाने खेळ तयार करायचं आहे रेड वरती येतोय राकेश गायकवाडची रेड आतापर्यंत 3 रेड त्याच्या झाल्यात आणि 3 रेड मध्ये एक मात्र पॉइंट त्याच्या खात्यामध्ये असणार आहे 5 डिफेन्स बोनस 10-12 क्रीडांगण नंबर 2 क्वार्टर फायनलचा सामना क्रीडांगण नंबर 2 वर आपणास पाहायला मिळतोय डिफेंडरच्या मस्तकावर दस्तक देणाऱ्या चढाया रेडर कडून पाहायला मिळतील विशेष कौतुक धन्यवाद देतोय महिला भगिनींचं आपण सुद्धा या स्पर्धेचा साक्षीदार होत आहात या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार या सुवर्ण क्षणाचे साक्षीदार आपण होत आहे धन्यवाद महिला भगिनींनो क्रीडांगण क्रमांक 1 वरती दुसरा पुकार जय भवानी वाशी विरुद्ध जय हनुमान धेरड आपल्याला सेकंड कॉल आहे आपण जय तयारीत राहायचं आहे क्रीडांगण क्रमांक 2 वरती सुद्धा सेकंड कॉल आहे श्रीराम गड विरुद्ध मरिदेवी धेरड आपल्याला दुसरा पुकार प्रेक्षकांना विनंती आहे अजिबात आपण पाठी बसायचं ना आपल्याला गॅलरी बनवलेली आहे आपल्याला एवढी मोठी गॅलरी बनवली तरी तुम्ही मातीवरती बसता जा वरती जाऊन बसा तिकडे एवढ्या चांगल्या गॅलरीचा आनंद घ्या आपण गुणफलक बदललाय वेल काढू धोरण क्रीडांगण क्रमांक 1 वरती दर्शन भिंगेची रेड आहे 6च्या डिफेन्स मध्ये दर्शन भिंगे रेड वरती इथे रनिंग हँड टच केला आहे लेफ्ट कॉर्नर वरती आक्रमण केलं आहे आणि त्याच वेळेला आपण पाहतोय या ठिकाणी जो प्रमुख राकेश गायकवाड कोर्टच्या बाहेर ऍडव्हान्स टॅकल साठी गेला होता रनिंग गेट मध्ये त्याला टिपलाय आणि पॉइंट वाढवले 14-6 आता लीड राज मोरे रेड वरती राज मोरेची वादळी केली पाहायला मिळेल का 6-14-14-6 गुणफलक आपण पाहताय विजयाचा ललकार कोण करेल मैदानावर बोनस मात्र निश्चित मरिदेवी धेरण श्रीराम गडब क्रीडांगण नंबर 2 साठी अंतिम पुकार स्वागत कक्षेवर चला तर क्रीडांगण नंबर 1 वर जय भवानी वाशी पेन विरुद्ध जय हनुमान धेरण हा सुद्धा सामना रसिकांना आनंद देईल 7-14 राकेश गायकवाड माघार घेणार नाही शेवटच्या विसल पर्यंत कारण जय बजरंग रोहाने सुद्धा अनेक मैदान खरोखर हातातून निसटलेला सामना पुन्हा खेचून आणण्याची धमक या रोहा संघामध्ये आहे बोनसचा देवानी बोनस मात्र निश्चित जय बजरंग रोहा गुणांची चोरी करणारा संघ मात्र दर्शन भिंगे एक चांगला सुवर्ण मोहरा टिपलाय राकेश गायकवाड याला पण राकेश गायकवाड हा प्रामाणिक खेळाडू आहे राज मोरे सुद्धा आहे हे नाव आम्ही निश्चितच घेतो मित्रांनो कारण आम्ही सर आपण सामने पाहत असतो कोणता खेळाडू खरं बोलतोय ओ राज मोरे मी म्हटलं राज मोरे कमालीचा संघर्ष करणार 1000 रुपयाचं पारितोषिक प्रशांत चिंबुलकर सरांकडून रायगड लीगचे मालक
बघितला, खेळ बदलायला वेळ लागत नाहीये. काही शक्य आहे. टू ड्रीम इज इम्पॉसिबल ड्रीम. काही शक्य आहे. अहो इथे 12 महिने पाऊस पडू शकतोय, तर मैदानात गुणांचा पाऊस नाही का हो पडू शकत. सुंदर सुंदर असे सामने झाल्यावर आमचा पैसा वसूल. आवाज गेला तरी चालेल. काल आवाज बाद झाला होता. सकाळपासून 3 वेळा डॉक्टरकडे जाऊन आलोय, त्यावेळी आज बोलू शकलोय. उद्या समजत नाही की बिलीला पोचीन की नाही. जवळजवळ 48 तास जागा राहावं लागेल. परंतु बघूया, मैदानाकडे जातोय. हा आनंद पैशाने विकत मिळणार नाही. राज मोरे थरार 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 कमाल कमाल केली आहे. असे सामनेच व्हायला पाहिजे. क्षणाक्षणाला हृदयाला झटका बसणं गरजेचं आहे. हो त्याचं नव्हतं झालंय. कुणी अंदाज लावला नाही तर बरं होईल. ओ हो पडला पडला लोण्याचा बोजा पडला. परंतु ज्याच्यावर कर्ज तोच खरा मर्द मैदानात. होईल पलटवार अजूनपर्यंत शक्य आहे. गुणफलक 17-15 2 गुणांची नाम मात्र आघाडी आता मात्र रोहा संघाकडं. बघा पहिल्यापासून जो संघ आघाडीवरती होता तो काही क्षणामध्ये पिछाडीवरती गेलाय. राज मोरेची ती सुपर रीड आणि त्यानंतर बांधन बॅकफुटवरती. मगाशी सुद्धा असाच सामना झाला जो पहिला होता मागील सामना. सर्व असेच होतील जोपर्यंत मैदान आम्ही गाजवणार. रसिक वर्ग इथे थांबणार. खेळाडूंवर फिदा झालाय रसिक वर्ग. पुढील होणारा सामना अंतिम पुकार श्रीरामगड मरिदेवी धेरण क्रीडांगण नंबर 2 तर क्रीडांगण नंबर 1 वर जय भवानी वाशी जय हनुमान धेरण. स्वागत कक्षेवर चला. राकेश गायकवाड रेड वरती येतोय 7 च्या डिफेन्स मध्ये. सर प्रेक्षक पुन्हा एकदा आतमध्ये चालले थोडे. पण 5-5 रेड अजून काय पाहायला मिळाल्या नाहीत. मिळतील मिळतील रसिकांच्या मनातील ही जी अपेक्षा आहे पूर्ण होईल. दर्शन भिंगे बांधन 16 रोहा 17 1 गुणांची नाममात्र आघाडी. नाजूक परिस्थिती मैदानात. टिक टिक वाजते डोक्यात आणि धडधड वाढते डोक्यात असा हा सामना आहे. क्रीडांगण नंबर 2 वर श्रीरामगड मरिदेवी धेरण विना विलंब या. क्रीडांगण क्रमांक 2 वरचा सामना संपला. त्यामध्ये खारीकवाडा 7 गुणांनी विजय झालेला आहे. अभिनंदन आणि बलावून संघाचं कौतुक. आता मात्र चुकीला माफी नसेल. एक चुकी पराभवाकडे घेऊन जाईल. शांत राहूया. पहिला सेमीफायनल मध्ये पोहोचणार संघ आहे तो म्हणजे वादळ खारीवाडा. हा संघ पहिला सेमीफायनल मध्ये पोहोचणारा संघ प्राप्त होतोय. अभिनंदन आपलं. या चषकाचे मानकरी आपण होत आहात वादळ खारीवाडा. आणि राऊत सरांचा इशारा आलाय. अजून भरपूर वेळ बाकी आहे. क्रीडांगण नंबर 2 थांबवू नका. श्रीरामगड मरिदेवी धेरण शेवटचा मिनिट. पिंट्या नार्वेकर सर बघा तिकडे संघ आल्यावर सूचना करा. शेवटचा पुकार शेवटचा मिनिट. राज जंगमसाठी ऑफर आहे. एका चढाईत 3 गुण. रायगड लीगचे मालक प्रशांत चिमुलकर साहेबांकडून 1000 रुपयाचं पारितोषिक. या विभागात पैसे छापण्याची टकसाल आहे की काय असं प्रश्न आम्हाला पडलाय. चला श्रीराम गडला सुद्धा उपस्थित होते. मरिदेवी यशस्वी झाला दर्शन भिंगे 1 गुण. गुणफलक बांधन 17
रोहा 18. आता मात्र कोणाला तरी खतरा नक्की होईल. सुमित केलकर आहे, पूर्ण टीम आहे. प्रसन्न सुर्वे सर, जो जिंकेल त्याला 2000 रुपयाचं पारितोषिक. प्रसन्न सुर्वे सरांचं नाव घेतलं की पैसा आलाच मैदानात. बघूया, खरोखर या विभागात पैसे छापण्याची टाकसालच आहे असं मला वाटतोय. पैशांचा पाऊस राज जंगम आहे. काही शक्य आहे. हनुमान उडी एंट्रीवर उभी आहे. जरा मध्ये आलं तर बरं होईल हो. खेळाडू येत आहे, जरा वाट द्या आपण विनंती करतोय. वाशी विरुद्ध जे हनुमान धेरण आपण जे तयार करायचं आहे. 17-18चा फरक येते. एक गुणाने आघाडीवरती जे पोहोचलेले रोहा विरुद्ध अलिबाग अशी लढत आपण बघतोय. कधी इकडे कधी तिकडे असा मॅच फिरताना आपल्याला बघायला मिळतोय. शेवटची काही मिनिटे या ठिकाणी पंचांनी पुकारले. दर्शन भिगे रेड वरती वॉक लाईन वरती क्रॉस करून पुन्हा एकदा दर्शन आपल्या कोर्ट वरती परतलाय. क्रीडांगण नंबर 2 वर क्वार्टर फायनलचा सामना. जो जिंकणार तो बक्षिसास पात्र ठरणार. जो पराभूत होणार गाडी नंबर 1552 कोल्हापूर सोलापूर सांगोला जाणारी गाडी पकडावी लागेल. म्हणून आता मेहनत मैदानात करावीच लागेल. दोन्ही संघाला शुभेच्छा. राकेश पुनश्च एकदा चढाईची धुरा. राकेश गायकरची रेड सुरू आहे. 7च्या डिफेन्स मध्ये अत्यंत जबरदस्त रेड राईट टू रेड करतोय राकेश. ओहो, खतम. टाटा बाय बाय गुड बाय गया. चला चला. राकेश गायकवाड, काय संघर्ष हो. चला चला, सामंजस्यपणा दोन्ही संघ. धन्यवाद. जवळ जवळ इंचाचा फरक 5 ते 6 गुण नक्कीच राकेश गायकवाडच्या नावावर असते. परंतु आता गुणफलक 18-18. आली रे आली, आता तुझी बारी आली. दर्शन भिंगे बोलतोय माझी सटकली. मात्र मैदान गाजवेल का दर्शन. उभा ठाकलाय आणि क्षेत्ररक्षण. सौरभ 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 कमाल केले मैदानात. सामनाधिकारी क्रीडांगण नंबर 2 चालू करून घ्या. सामनाधिकाऱ्याने सुद्धा हा सामना पाहायचा आहे. काय सामना रंगलाय. रोहा 19 बांधण 18. हृदयाचे डोके वाढवणारा हा सामना आहे. आनंद देऊन जाईल.
ज्याप्रमाणे जिल्हा अजिंक्यपदाला जशी स्पर्धा होते तशी स्पर्धा याच कातलपाडा नगरीत आपण पाहताय प्रसन्न सुर्वे सर. खरोखर पैसा वसूल झाला या स्पर्धेचा. ही स्पर्धा पुढच्या वर्षी सुद्धा घ्या, पण आम्हाला सुद्धा आमंत्रण करायला विसरू नका. नक्कीच लाजवाब ही स्पर्धा यशाकडे वाटचाल. जवळजवळ 5 ते 6 दिवसात या स्पर्धेचं आयोजन या ग्रामस्थांनी केलंय सुंदर. धेरण विरुद्ध गडब असा हा सामना 2 वर ते 1 वर. अंतिम पुकार जय भवानी वाशी पेन जय हनुमान धेरण. आपण 1 वर चला स्वागत कक्षावर या. ऑफ आहे आणि अशा वेळेस पॉइंट मिळवणे, टच पॉइंट मिळवणे खूप गरजेचं असणार आहे. परंतु राज जगम रिक्त हाताने परतलाय. पण सर एक नक्कीच सांगेन या कातलपाडा गावाविषयी. शेवटचा मिनिट बाकी. 19-18 रसिक स्वतःच्या पायावर उभा राहतोय. आता मात्र गजर होईल. 5-5 रेडकडे सामना जाईल की विजयाचा ललकार गुल्हार उधळणार कोणता संघ. धडकन वाढलेली असेल रसिक प्रेक्षकांची जे युट्यूबला सुद्धा जोडलेले आहेत त्यांच्या हृदयाचे ठोके वाढलेले असतील. राज जगम रेडवरती वेग पाहतो आपण राजचा 5च्या डिफेन्स मध्ये राजची रेड. हो हो काय टिपलाय. इथे राज मोरेवरती आक्रमणाने राज जगमने पॉइंट प्राप्त केला आहे. काय म्हणावं या खेळीला. रोहा 19 बांधण 19. 5-5 रेडकडे जाईल का हा सामना. अजून वेळ बाकी आहे. तर रेड येते असा चित्र आहे. सन्माननीय राजन भाई नार्वेकर जो कोणी जिंकेल त्यासाठी 2000 रुपयाचं पारितोषिक. काल सारखी परिस्थिती आली रे आली. सुमित केलकर तुझी बारी आली. क्षेत्ररक्षण झालं तर टाळ्यांचा गजर आणि नाही झालं तरी टाळ्यांचा गजर. झालं झालं झालं. ओ हो 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 निसटती हार पत्करावी लागते. जय बजरंग रोहा संघाला. दोन्ही संघांना विनंती आहे लाईन बुवा एक सत्कार घ्यायचा आहे. शिवाई बांधन जय बजरंग रोहा दोन्ही संघांना विनंती आहे लाईन बुवा. कमालीचा संघर्ष केलाय. 2000 रुपयाचं पारितोषिक प्रसन्न सुर्वे साहेबांकडून शिवाई बांधण संघाला आलेले आहे. तसेच राजनबाई नार्वेकर यांच्याकडून